पुण्यातील ड्रग्ज प्रकरणामध्ये मुंबई एनसीबीचं पथक पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेलं आहे। तपासासाठी मुंबई एनसीबीचं पथक पोहोचल्याची माहिती आहे। तर आतापर्यंत तब्बल 3,500 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे। पुण्यातील विश्रांतवाडी परिसरामध्ये असलेल्या एका गोडाऊनवर छापा मारून पुण्यापासूनच काही अंतरावर असलेल्या करुकंभ एमआयडीसी मध्ये तयार होणारा ड्रग्ज पोलिसांनी पकडलेलं होतं। या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला होता आणि त्यानंतर आता मुंबई एनसीबीचं पथक पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मुंबई एनसीबी पथकाकडून आता कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जाणार ते बघावं लागणार आहे। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणामध्ये कोट्यावधींचं ड्रग्ज पुणे पोलिसांनी पकडलेलं आहे। पुण्यामध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली, त्याचबरोबर देशभरातील इतरही ठिकाणावर पुणे पोलिसांनी छापेमारी केली आहे। दिल्लीपर्यंत या ड्रग्ज रॅकेटचं कनेक्शन निघालेलं होतं। एवढंच काय तर या ड्रग्ज रॅकेटचा जो मुख्य सूत्रधार आहे, मास्टरमाइंड आहे, तो परदेशात पळून गेल्याची माहिती सुद्धा समोर येते। आणि अशातच आता मुंबई एनसीबीची टीम ही पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचल्याची माहिती समोर येते। मुंबई एनसीबी पथक हे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्याकडून नेमकं कशा पद्धतीने हा तपास केला जाणार की पुणे पोलिसांकडून हे प्रकरण एनसीबी कडे सोपवलं जातं ते सुद्धा आता बघावं लागणार आहे। पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली होती। पुण्यामध्ये विश्रांतवाडी असेल किंवा इतरही ठिकाणी छापामारी केलेली होती पुणे पोलिसांनी आणि कोट्यावधी रुपयांचं अनेक किलो ड्रग्ज पुणे पोलिसांनी पकडलेलं होतं। अनेक आरोपींना सुद्धा पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पुढे नेमकं काय होणार असा सवाल आहे। आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई ड्रग्ज प्रकरणामध्ये केली आहे आणि त्यातच मुंबई एनसीबीची टीम ही पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत सध्याचे? खरं तर पुणे पोलिसांनी जी ड्रग्जवरती कारवाई केली होती आणि या कारवाईचा तपास म्हणून एनसीबीचं पथक जे आहे ते पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये काही वेळापूर्वी दाखल झालेलं आहे। एनसीबीचे 10 ते 12 अधिकारी जे आहेत, जे अटक आरोपी आहेत ड्रग्जमधील, त्यांची चौकशी करत आहेत। नेमका ड्रग कशा पद्धतीनं बनवलं जात होतं आणि हे जे ड्रग्ज आहे याचे जे रॅकेट देशाबाहेर आल्याने याची व्याप्ती मोठी असणार आहे। खरं तर या सगळ्या विषयीचा तपास जो आहे तो एनसीबीचे अधिकारी करत आहेत। खरं तर आपण पाहिलं की सध्या पुणे पोलिसांचे 10 ते 12 पथकं जे आहेत ते देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सध्या छापेमारी करत आहेत आणि याचा जो मुख्य आरोपी आहे तो सुद्धा परदेशामध्ये असल्याची माहिती पोलिसांना आहे। आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती एनसीबीचं पथक जे आहे ते पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालं आहे। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।